नमस्कार, इझी कुकिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्याला तुरीच्या ओल्या दाण्यापासून त्याची चटणी कशी बनवायची ते बघायचं आहे. त्याला आपण झुणकासुद्धा म्हणू शकतो आणि रस्सा भाजीसुद्धा एक गावरान पद्धतीची बघतोय. त्यासाठी इथे लागणार आहे आपल्याला ओल्या तुरीच्या शेंगा आहेत, त्याचे आपण दाणे काढून घेतलेले आहेत. जे निब्बर आहेत ते वेगळे घेतलेले आहेत आणि हे हिरवेगार वेगळे काढले. तर त्यासाठी आपण लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची हे सर्व साहित्य आपण भाजून घ्यायचं आहे. आता हे दाणे जर आपण पाट्यावर वाटले तर याची चवसुद्धा वेगळी लागते भाजीची. आज आपण मिक्सरमध्येच वाटून घेणार आहे. गावाकडे याला तुरीच्या दाण्याचे सोलेसुद्धा म्हणतात किंवा आपण आमटी किंवा तुरीच्या दाण्याची पातळ रस्सा भाजीसुद्धा म्हणू शकतो. आता इथे तेल तापलेलं आहे, जिरे मोहरी टाकून झालेली आहे, हिंगसुद्धा घालायचा थोडासा. आता आपण जे हिरवी मिरचीचं वाटण केलेलं आहे ते घालून घेऊ. दाणे फार बारीक करायचे नाहीत, थोडे जाडसर ठेवायचे. दाण्याची चटणी करायची असेल तर आपण कच्चे दाणेसुद्धा वापरू शकतो, परंतु कच्चे दाण्याचे तळाशी लागतात, बरोबर शिजत नाहीत. त्यामुळे आपण ते तव्यावर थोडे भाजून घ्यायचे आणि चटणी लवकर तयार होते. मग आता इथे हळद टाकून झालेली आहे, थोडासा गरम मसाला घालून घेऊ. ह्या भाजीला मसाला नाही वापरला तरी सुद्धा ही भाजी खूप स्वादिष्ट लागते. आता थोडी कोथिंबीर घालून घेऊ आणि जे आपण दाण्याचं वाटण तयार केलेलं आहे ते यावर घालून घेऊ. पातळ भाजीसाठी थोडं मिश्रण आपल्याला बारीक करावं लागणार आहे आणि दाण्याच्या चटणीसाठी थोडं जाडसर ठेवायचं, त्यामुळे चटणीला छान चव लागते. हे वाटण आपण तेलामध्ये चांगलं करून घेऊ आणि आवश्यकतेनुसार पाणी घालू. चटणीसाठी जर गोळे दाणे असतील तर आपण खलबत्त्यामध्ये सुद्धा करू शकतो. चटणीसाठी जरा ओबडधोबडच दाणे कुटलेले पाहिजे. चवीनुसार मीठ घालून झालेलं आहे. वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ही भाजी बनवली जाते, तरी सुद्धा ही भाजी खूप अप्रतिम लागते. अशा प्रकारे आपली झणझणीत अशी गावरान पद्धतीची तुरीच्या दाण्याची भाजी किंवा आमटी किंवा सोले तयार झालेले आहेत. आता आपण दाण्याची चटणी किंवा झुणकासुद्धा बनवू शकतो, ती बनवतो. त्यासाठी तेल तापलेलं आहे, जिरे मोहरी घालून झालेली आहे. आता आपण त्यावर भरपूर असा कांदा घालून घेऊ. भरपूर कांदा घातल्यामुळे ही चटणी खूप छान लागते. आता थोडा कढीपत्ता घालून घेऊ आणि परतून घेऊ. कांदा थोडा परतल्यानंतर आपल्याला ठेचा घालायचा आहे. आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो आपण. थोडा हिंगसुद्धा घालून घेऊ. थोडी हळद घालू आणि परतून. आता आपण जाडसर केलेलं तुरीच्या दाण्याचं वाटण घालून घेऊ.